घरून निघालो बाईक घेऊन, बघतो तर काय नजर एवढा भारी. भेंडी आता बाईक पर पार्क करायला लागेल. 9 मार्चवर बाईक पार्क करून निघालो मी दूध डेअरी फार्ममध्ये. आणि बघतो तर काय नजारा एवढा खतरनाक झालता. म्हणलं आईच्या गावात आता कपडे काढून वर्कआउट चालू करावंच लागेल मला आता. म्हटलं ठीक आहे. निसर्ग म्हणला आता कपडे काढा मालक तुम्ही आणि आम्हाला आमची जमीन धसवायला चालू करा आता तुम्ही. म्हटलं ठीक आहे. कपडे काढले, वर्कआउट चालू केला, थोडं पळालो, त्याच्यानंतर थोडं स्ट्रेचिंग केली. त्याच्यानंतर म्हणलं आता आपण साईड क्रंचेस मारू थोडंसं. आणि बघतो तर काय माझे मित्र येताना दिसले मला. म्हटलं ठीक आहे, त्याने येण्याच्या अगोदर आपण थोडंसं जोर डिप्स असल्या प्रकार गोष्टी आपण करून घेऊ. त्याच्यानंतर म्हणलं ठीक आहे की बाबा हे येतातच आहे, आपला स्ट्रेच वर्कआउट कंप्लीट करून घेऊ आणि मग निघायचा विचार करता येईल ते लोक आल्यावर. त्यांना बघितलंच होतं मी लांबनं. मग म्हणलं आता एकदाची जमीन आतमध्ये धसून टाकू आपण. मग काय हे लोक आले, ह्यांच्यासोबत परत वॉकला निघालो. वॉक करत 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 एवढं फिरलो आतमध्ये जंगलामध्ये. काय नजारे, बाप रे. हे नजारे बघण्यासाठी ना तुम्हाला सकाळचं लवकर उठावं लागेल मित्रांनो. तुम्हाला जिंदगी जगायची असेल, जर तुम्हाला जिंदगी जगायची असेल तर सकाळी उठावं लागेल. सकाळी उठून माझ्यासोबत फिरावं लागेल जंगलामध्ये. येड्यासारखं तुम्हाला मस्ती करत फिरायला लागेल, तेव्हा तुम्ही जिंदगी जगू शकता. नाहीतर तुम्ही काही कमवू शकत नाही आयुष्यामध्ये. सो मी बघितलं तर काय एका कोपऱ्यामध्ये माणूस मेडिटेशन करत बसला होता. तिथे कोणच नव्हतं, एकटाच. म्हटलं चलो अभी घर पे, टाइम हो गया घर पे जाने का. निकलते समय मस्तपैकी ब्लैक कॉफ़ी पिएंगे, घूमेंगे फिरेंगे, गाड़ी पे मस्ती करेंगे और चले जाएंगे. इतने में मेरा धन्यवाद बोलता हूँ मैं और रखता हूँ. मिलते हैं कल.